एसटीच्या सुमारे 85,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसंच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे। एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली। त्यावेळेला उपमुख्यमंत्री बोलत होते। या बैठकीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी उपस्थित होते। यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलंय। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनानं आज हा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणं गरजेचं आहे। सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये देण्यासाठी शासनानं सुमारे 51 कोटी रुपये अनुदान देण्याचं मान्य केलंय। तसंच सन 2020-24 दरम्यान वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनानं 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। तसंच जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे 12,500 रुपये देण्यात येणार आहेत। त्यासाठी शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळानं केली असं सरनाईक यांनी सांगितलं।